पुण्यातील एका व्यक्तीनं बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि सासरच्या लोकांना हत्या केल्याबाबत माहिती दिल्याचं समजतंय। बंगळुरूच्या हुलीमाऊ भागात ही घटना घडली आहे। राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीनं पत्नी गौरीची हत्या केली आहे। 2 वर्षांपूर्वी दोघांचंही लग्न झालं होतं। 2 महिन्यांपूर्वीच ते कमणहल्ली येथे राहायला गेले होते। दोघांमध्ये सातत्यानं वाद होत असल्यानं पतीनं रागाच्या भरात गौरीच्या पोटात वार केले आणि तिची गळा चिरून हत्या केली आहे। दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसा किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूंगा। ऐसा मुझे बोला तो मैं उसको बोला, ऐसे उसने फोन पे कहा? हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला ऐसा कुछ करना मत, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे, खुद जाएंगे, उनको बोल देंगे कि ऐसा सब इसके लड़के के हाथ से हुआ है। तो बोला ठीक है, लेकिन उसके पहले मैं पुलिस स्टेशन चला गया और नेगोशिएशन स्टेशन में मेघोड़ी पुलिस स्टेशन नेगोशिएशन पूर्व मैंने भैया तो बता दिया कि मेरे लड़के ने ऐसा किया हुआ है। तो झगड़ा तो रोज करती थी, और वो ना वो एड़े मतलब ऐसा सर्किट जैसे होते ना ऐसा कैसे करती थी, और मारा उसके भाई को भी उसने एक बार मारा हुआ है। राकेश खेडेकर म्हणून आहे। काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना, आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी पेलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पेलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। त्यांना सध्या आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना गिळ्याचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय, बाकी तशी प्रकृती ठीक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।